कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंनी भाजपवर सनसनाटी आरोप केला। भाजपमध्ये या नाहीतर गोळ्या घालू अशी धमकी दिल्याचं दिपकेंनी म्हटलंय आणि त्यावरून बावनकुळेंनी नेमकी कोणती धमकी दिली त्यांचं नाव सांगा असं आव्हान दिलंय। धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। त्यांचे ऑफर आले तर मला किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। म्हणजे तुम्हाला ऑफर आली? आली चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? मी आपल्याला आवर्जून सांगेन, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे। यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू। जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये। दिपकेजींना अशा पद्धतीचे फोन जर येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला पाहिजे। त्यांनी कुठच्या फोनवरनं फोन आलेत हे पोलिसांना दाखवले पाहिजे। महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि देशाची पोलीस ही सक्षम आहे की जे त्यांना धमकी देत आहेत किंवा अशा पद्धतीच्या काही वल्गना करतायत त्यांच्यावर ते कारवाई करतील। जिथे जे बिल्किस बानोचे बलात्कारी होते त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी बोलले ते, तर देशाचा शिक्षा मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करतो, त्यांची तारीफ करतो, हे तर म्हणजे प्रधानला काढून अजून एक विचित्र माणूस बसून ठेवलेला आहे। काय मेसेज देताय तुम्ही देशाला की जो शिक्षा मंत्री आहे तो बलात्काऱ्यांचा सपोर्ट करणार, त्यांचं स्वागत करणार? पण हे लोक करणार पण काय? यांच्या पक्षात दुसरे कोणते लोक आहेत? सगळी गुंड भरलेली आहेत। कुलदीप सेनगर झाला, काय होता यांच्या सरकारमध्ये? काय ते जे राम रहीम आहेत ते पेरोलवर बाहेर येतात, तर गुंड आणि बलात्काऱ्यांचं समर्थन करणारी ही सरकार आहे। संविधान फॉलो करावा पोलिसांनी। देशातली जी पोलीस आहे ती एका पार्टीची पोलीस नाही, ती या देशाची पोलीस आहे, ती संविधानावर चालणारी पोलीस आहे, बीजेपीच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड चालणारी पोलीस नाहीये। आणि जर तुम्हाला बीजेपीचेच ऑर्डर फॉलो करायचे असतील आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर खाकी पॅन्ट काढून खाकी चड्डी घाला, बीजेपीच्या हेडक्वार्टर समोर उभा राहा आणि म्हणा मैं भी चौकीदार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।